बरं मंगलमूर्तीचे काय बोलायचे तुम्ही आज मागे ठीक आहे आणि उमेचा कोण आहे उमेचा एक मामा प्लीज चालेल हे थांब तिथेच थांब अरे बॉल डाल के आ गया हे इथे त्या लाईनीचा पण बघा का लाईनीचा नो एक बॉल झाला ना मंगलमूर्ती कॅप्टन हॅलो तुम्ही सर्व टीम्सना विनंती आहे की आपण एकदा जी दिलेली टीम आहे त्या टीमला तेच खेळाडू खेळतील 10वा खेळाडू 9व्या खेळाडूच्या अगेन्स्ट घेऊ शकतो जर त्याला काय दुखापत किंवा त्याला खेळायचं नसेल 10 खेळाडू आहेत ते 10चे 10 खेळले पाहिजे अन्यथा टीम बाद केली जाईल लक्षात घ्यायचे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय कारण आमचे एक सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तुमचे नाव नंबर लाईव्ह मॅच आहे त्यामुळे प्रत्येक प्लेयरचं नाव आम्हाला याचे माहिती पाहिजे असतं म्हणून कृपया करून जे 10 प्लेयरची नावं दिलेली आहेत त्या 10 प्लेयर्सनीच खेळायचंय बाहेर दुसरा प्लेयर घेऊन खेळू नका अन्यथा पूर्ण टीम बाद केली जाईल थँक्यू सुधार दादा या माहितीसाठी खूप महत्त्वाची माहिती कात्र प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये तुम्ही जे नावं दिलेली आहेत तेच प्लेयर तुमच्याकडे राहतील ठीक आहे कोणत्याही प्रकारचे तांत्रिक अडचण समजा झाली या सगळ्या गोष्टीमुळे तर आयोजक काही जबाबदार राहणार नाही आणि नंतर कोणत्याही प्रकारचे प्रश्न बॉल नको काउंट करू बॉल नको काउंट करू एक मिनिट काय करायचं स्टार्ट करायचं आहे तर तो बॉल काउंट केलं हे पहिला बॉल आहे ना वाईट बॉल बरं का वाईट बॉल एक रन खूप चांगला शॉट चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी गुड शॉट क्या बात है ठीक है व्हाईट +1 व्हाईट +1 काय परंतु पकड़ा कैच इनका मैच 2 बोल ना मोज ना बॉल स्कोर झालेला आहे 12 एक रन लागलेला आहे आणि मंगलमूर्तीकडे सांगू इच्छितो सुंदर अशी एक धाव आपल्याला आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पुढील चेंडू नो बॉलचा इशारा लेग अंपायर आपले विकी वर्मानी यांनी इशारा दिलेला आहे स्कोर झालेला आहे 15 पलीकडला धाव तोडलेला आहे बॉल उमेवाल्यांनी लास्ट गो पुढील चेंडू चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी गुड शॉट जिंकते थँक्यू थँक्यू मेन अंपायरला सांग रे
एक मिनिट थांबायचे. यांनी प्लेयर्स चेंज केलेत वाटतं. प्लेयर चेंज केले म्हणून हा विषय चालतो. प्लेयर उलटे गेले का आपण प्रॉब्लेम जरा काही तांत्रिक अडचण आलेली आहे त्याच्यामुळे तर माझी विनंती आहे की इथून पुढे ज्यातून कोणत्या मॅचेस होतील जी नावं तुम्ही दिलेली आहेत तेच प्लेयर तिथे खेळतील. ठीक आहे. काही टायमाला तुम्ही बोलला की हा प्लेयर खेळणार तो प्लेयर खेळणार असं नाही चाललं मित्रांनो. कारण इकडे खूप वेळ जातोय. आपल्याला जवळजवळ 50च्या वरती मॅचेस आज आपल्याला न्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आमचा आपण सकाळच्या वेळेमध्ये जर वेळ घालवला तर नाही चालणार. आणि स्पष्ट आयोजकांकडनं सांगू शकतो मी की जर असं जर झालं तर पेनल्टी लागेल. लक्षात घ्या की टीम सुद्धा बाद होऊ शकते. हे आयोजकांकडनं मी तुम्हाला सर्वांना सांगतोय. तर हे चालणार नाही. ठीक आहे. चला मॅच सुरुवात करायची आहे. स्ट्रायकरला आशिष. अरे आशिष ना. आशिष. स्कोर झालेला आहे 22. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघामध्ये. 1 रन. चेंडू फ्लाय पुन्हा पास. 6 धावांसाठी शॉट डीजे. थँक्यू. नो होता इशारा. शॉट. बॉल 37. सुंदर असा पोलार आहे चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि यांच्या माध्यमातून 4 बॉल. उलटा चेंडू आणि चेंडूचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. षटकारामध्ये 6 धावांसाठी गुड शॉट. क्या बात आहे. तेजस मजा येते. तू बोलत होता मित्रा प्रीमियरचे दुसरे आणि आपल्याला लावलेले कॉमेंट परंतु नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्कोर झालेला आहे 46. 47. 2 ओव्हरमध्ये 47 स्कोर झालेला आहे. पुढच्या मॅचचा आपल्याला टॉस उडवायचा आहे. थोड्या वेळ आपण बोलू. चांगला शो. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुणेवाल्यांनी जे डोंगर रचलेला आहे 48 रन्सचा. क्या बात आहे. वाईट चेंडूची सांगता होते. दोन करतील. काळ्या बाजूला 50 प्लस आपल्याला स्कोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक
आउट आहे आउट आहे मग आउट दे ना नो नाही फलंदाज बाद होईल ऑपोजिटला फलंदाज बाद होईल आणि हॅट्रिकचा चान्स आपल्याला पाहायला मिळतोय पहिले आता प्रीमियर लीग सीझन मध्ये हॅट्रिक घेणार का उत्कंठा शिरे आपल्याला पाहायला मिळते ए 4 बॉल ना ए 4 बॉल ना ए 4 बॉल ना चार चेंडू आणि हॅट्रिकचा चान्स आहे आता तिथे बाद होतोय विकेट गेले हॅट्रिक नाही बोलता येणार याला क्लिअर ओव्हर हॅट्रिक आपल्याला मिळते ओव्हरची हॅट्रिक मध्ये झाली असं मी बोलू शकतो काही हरकत नाहीये परंतु उमेद नक्षत्र इकडे छान खेळ दाखवलेला आहे आणि इकडे रनचा डोंगर झालेला आहे 55 लास्ट चेंडू लास्ट बॉल लास्ट बॉल स्कोर झालेला आहे 55 किती आहे 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर एक धाव आलेली आहे आणि यशस्वी 2 धावा आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळतात ज्याला बोलतात हे उमेद नक्षत्रतर्फे इकडे डोंगर इकडे रचलेला आहे रन टोटल झालेले आहेत उमेद नक्षत्राचे 57 आणि मंगलमूर्तीला जिंकण्यासाठी इकडे पाहिजे 58 आणि मंगलमूर्तीकडनं सांगितलं इच्छितो की आपल्या बदलापूर भागातले सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर जैन आपल्या बरोबर आहेत तर डॉक्टर 58 स्कोर आहे इंडियन नक्षत्राचा काय बोला एकंदरीत काय स्ट्रॅटेजी असणार डॉक्टर ओके तर डॉक्टरांचा निर्धार इकडे आहे की आमच्या पार्टीने पण प्लेयर्स आहेत आणि आम्ही पण खेळू 58 आहे तो क्या हुआ हम मारेंगे बरोबर डॉक्टर थँक्यू थँक्यू पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच पहिला सामनावीर विकी पंजाबनी आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी स्टेजवर यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचंय एपीएल सीझन 2 मध्ये पहिले हॅट्रिक घेणारा शुभम ठरलेला आहे कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत शुभम साठी पहिले हॅट्रिक घेतलेले आहे सीझन 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ए माझी ट्रॉफी काढून ठेव अरे अंपायर आहे ना आपण चेंडू आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा ऍड करायच्या स्कोर बुक वरती 1 बॉल 2 स्टार्ट एक चार धावा पाहायला मिळतील आपल्याला सुंदर असा चेंडू टोलवलाय 4 धावांसाठी गुड शॉट चेंडू नो चेंडू आणि आवाजदार धावण्याच्या स्वरूपामध्ये तुझा नाही इकडचा नव्हे
टर्फ आहे ना, बॉक्स नाही ना. एक 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 धाव आपल्याला पाहायला मिळते. वंडी वंडी. याच्यानंतरची जी मॅच होणार आहे ती म्हणजे विश्वजित मनोर आणि पनवेलकर मंटना दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे सोनल तिकडे उपस्थित राहायचं. आपल्याला टॉस उडवायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन विश्वजित मनोर आणि पनवेलकर मंटना त्यांनी लवकर इकडे यायचं आहे. तेजस हितेश. आग्रा स्कोर झालेला आहे. माझी विनंती आहे विश्वजित मनोर आणि पनवेलकर मंटना यांनी लवकरच यायचं आहे. कॅप्टन पनवेलकर मंटना कॅप्टन. व्हाईट चेंडू, अंपायर डिसिजन व्हाईट चेंडू. सुंदर अशी चित्ररचना आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतरची मॅच होणार आहे ती विश्वजित मनोहर विरुद्ध पनवेलकर मंटना. आणि सुलतानांना विनंती करतो की त्यांनी या पुढच्या मॅचचा टॉस उडवायचा आहे. पहिली ओव्हरची सांगता झालेली आहे. टॉस घे. येता स्टार्ट. थांब थांब थांब. एक मिनिट. विश्वजित मनोहरने टॉस जिंकून बॅटिंग साईडचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये पुढची मॅच होणार आहे आपली विश्वजित मनोहर विरुद्ध पनवेलकर मंटना. एक गोल 13 स्कोर झालेला आहे मंगळमूर्तीचा. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. नो आहे. लाईन वर पाय. नो तिकडचा लाईन नो माहिती आहे. क्या बात है. याला बोलत बॅटिंग विकेट. व्हाईट चेंडू. वाईड आहे ना. व्हाईट चेंडूनी प्लस एक स्कोर झालेला आहे 20 रन. आणि इकडे विकेट गेलेली आहे. ते तरी ऐक ना. नाचत ते ना. एक नंबर बॉलर रे. खूप चांगला प्रयत्न परंतु 2 हाताच्या मधून बॉल गेलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. डिझे. थँक्यू डिझे. थँक्यू डिझे. नो प्लस 6. आवाज बोल ना. नो बोल ना. कॅच ड्रॉप. जोरात बोल झाला. आवाज नाही झाला. स्कोर झालेला आहे 34 झालेला आहे स्कोर. मंगलमूर्ती 5 बॉल. 5 बॉल. शुभम दुबे इथे बॅटिंग करतोय का काय करतोय काय माहित नाही परंतु त्याची जी स्ट्रोक्स आहेत ते जबरदस्त. जागा एकच ओव्हर झाली ना. एकच ओव्हर झाली ना. नाही जाऊ दे आता. मधून नाही जिंकणार. मंगलमूर्तीला मी जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 18 पाहिजे. दुसरा मी तिला पहिला. ए हितेश
पायावर लक्ष दे ना. हा मग दे तू कोण आणि स्ट्राईक वरती आहे डिसिजन तू देणार का मी देणार. अजिंक्य इथून कधी कधी आर्य इथून पाठीचा जरी असं वाटतं लाईन मंगलमूर्तीकडनं आर्य तो मॅच स्टार्ट करायची आहे. विलंब नको आहे. आणि 2 धावा चोरट्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. यशपाल सरांच्या भाषणामध्ये असतो. क्या बात है पुणे आर्य नो गुड रनिंग, गुड रनिंग. नो प्लस वन. आणि इकडे स्लोली अँड ग्रॅज्युअली मंगलमूर्तींचा स्कोर झालेला आहे 44. क्या बात आहे 44. जिंकण्यासाठी 58 पाहिजे काय. दुहेरी अंकात 4-4. फलंदाज रन आउट होईल. फलंदाज बाद होईल. आर्य आउट झालेला आहे. शुभमने डिसिजन घेतला रन करायचं आणि त्या शेवटची काही बॉल राहिले आणि तो चालता ना. अरे अरे इथपर्यंत बोलतो ना रे. तो आधीच सुटलेला. दोन बॉल ना. शिवसैनिक राजीव राऊत साहेबांचे क्रिकेट नगरीमध्ये हार्दिक स्वागत. 4 बॉल मध्ये 13 पाहिजे मित्रा. शुभम तूच आहेस असं मला वाटतंय. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1. वाईट +1. 4 बॉल 11 पाहिजे आता. क्या बात आहे. कानाच्या लागून गेलेला आहे. धावा लागलेला आहे सागरला बॉलचा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग. आता 3 बॉल मध्ये 9 पाहिजे. पायाची गट पुढील चेंडू. क्या बात है. तगड़ा शॉट. अरे क्या रनिंग. क्या बात आहे. हे असे भाऊ वगैरे 4 रन काढले. रनिंग विकेट. गुड रनिंग आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग. दोन बॉल मध्ये 5 रन पाहिजे. 2 बॉल 5 पाहिजेत. हो सांगितलं. आणि कीपर चेंज झाला तर तुम्ही एकाने सांगा रे. पूर्ण प्लेयर सगळे सांगतात. मेन अंपायरला सांगा. मेन अंपायरला कीपर चेंज होईल त्यांनी सांगा. ठीक आहे काय. 1 मिनिट थांबायचे. आतमध्ये पुढील चेंडू आशिष गेन पाटील एंड करणं. काय आला. काय झालं. कोण तुझ्या अंगावर ना आधी कधी 2 बॉल मध्ये 5 हे थांब 2 बॉल 5 धावांची गरज. एक बॉल आणि 4 रनांची गरज. मंगलमूर्तीची टीम 4 रन दूर या विजयासाठी. काय होते एका बॉल मध्ये 4 रन. उमेद नक्षत्राने जो डोंगर एवढा केला होता स्कोरचा त्याला हळूहळू सर
मगाशी देखील एक बॉल 6ची मॅच आली होती आणि आता देखील एक बॉल 4ची मॅच आली आहे. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि हा आहे कात्रज प्रीमियर लीगचा थरार. अशा ठराविक मॅचेस तुम्हाला फक्त कात्रज प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतील. White plus one. अरे हमको कॉलच येत नाही. अरे वाईट White plus one. कर ना. एका बॉल मध्ये 2 रन. एक धावांनी पुणे या नक्षत्र टीम ही विजय झालेली आहे. क्या बात है. वेल ट्राय. वेल ट्राय. पुढे मॅन ऑफ द मॅच विकी पंजाबनी यांनी यायचंय. कंपल्सरी चेस आपल्याला पाहायला मिळणार. कंपल्सरी चेस आहे. इक्वल झालेली आहे मॅच. काय हरकत नाहीये. काय हरकत नाही. मंगलमूर्ती कुकुट शो अजून 2 तर मी विनंती करतो सुद्धा दादा यांना की डॉक्टर जैन यांनी पुन्हा स्टेजवरती यायचंय. तुम्ही कात्रज प्रीमियर लीगला उपस्थित आहात. पहिल्या मॅचचे सामनावीर विकी पंजाबनी यांनी या सत्रानंतर यायचं आणि आपला मान सन्मान घेऊन जायचं आहे. वेल डन. मंगलमूर्तीची टीम एका रनने तुम्ही हारला. काही हरकत नाहीये. तुमचा क्रेडिट चांगला आहे. पहिल्या मॅचेस सामनावीरचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. सूर्यकांत गायकर साहेब यांना मी स्टेजवरती येण्याची कृपा करतो. सूर्यकांत गायकर साहेब. सूर्यकांत गायकर साहेब यांना मी स्टेजवरती येण्याची कृपा करतो. विनंती करतो. हॅलो. सामन्याला विलंब नकोय. सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला जवळजवळ 42 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. विश्वजित मनोहर विरुद्ध पनवेलकर मोंटाण्याचा आता हा तिसरा सामना. तिसरा थरार सामना. एक थरार तुम्ही आता बघितला. आता हा तिसरा थरार तुम्ही सूर्यकांत बघणार आहे. गायकर साहेब सन्मान घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वजित मनोहरने टॉस जिंकून इकडे बॅटिंगचा इकडे निर्णय घेतलेला आहे. समोर आहे पनवेलकर मोंटाणा. मॅन ऑफ द मॅच गेली त्या मॅच होती. गिरीश पिशे. मॅन ऑफ द मॅच गिरीश यांनी जायचंय आणि आपला महेश गोहिल साहेब यांना देखील मी विनंती करतो की यांनी स्टेजवरती यायचंय. महेश गोहिल साहेब. सन्माननीय महेश गोहिल साहेब.
इकडे व्यासपीठावर यायची विनंती करतो तुम्हाला. आणि पहिले यानंतर तसेच सन्माननीय दळवी